छत्रपती उदयनराजे भोसले यांना अपेक्षेप्रमाणे साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। भाजपच्या राजेंचं नाव जाहीर करून 25व्या उमेदवार यादी समोर आलेली आहे। भाजपने राज्यातला 25वा उमेदवार घोषित केलाय। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उदयनराजेंनी आनंद व्यक्त केलाय। 18 एप्रिलला शक्ती प्रदर्शन करत ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत असंही उदयनराजेंनी सांगितलंय। त्याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नव्हतीच। हे प्रथम मला तुम्हाला सांगायचं वाटतं। आणि एवढंच सांगेन की पहिल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी या पद्धतीने सर्वधर्म समभाव ही संपूर्ण त्यांची जी संकल्पना राबवली, तोच विचार उराशी बाळगून गेल्या अनेक वर्ष, साधारण 30 वर्ष संपूर्ण लोकांची सेवा करतोय। आणि त्यामुळं लोकांचे भरभरून आशीर्वाद वडीलधारी मंडळींचे आजवर मला मिळाले। तरुणांचं आणि माता भगिनींचं प्रेम आणि साथ मिळाली। तर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उदयनराजे आणि शशिकांत शिंदे यांच्यात चांगली जुंपलेली आहे। शशिकांत शिंदे यांच्यावर कोट्यवधींचे भ्रष्टाचाराचे आरोप असल्याचं उदयनराजे म्हणालेत आणि त्याला शशिकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय। अर्ज भरला तेव्हा जनतेचा पाठिंबा पाहिलात का असा सवाल त्यांनी केलेला आहे। पण मी सांगतो, कोणी पण काही पण असू दे, जसं ते म्हणाले ना, म्हणजे समोरचे उमेदवार म्हणतात की जर असं तर मी उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही। काल तक हे म्हणाले आणि परस्पर दाखल करून बसले। आता सगळे ह्याच्यात तुम्ही बघा, ह्याला इंग्लिशमध्ये हिपोक्रेसी म्हणतात, की दुसऱ्या लोकांनी म्हणायचं अगोदर आता काय करायचं, हे तर खरं आहे। पण आता कोणी बरं झाले, आपण त्याच्या अगोदर बोलून तर गेलोय की हे खरं असलं तर मी उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही। मी काल गांधी मैदानावरूनच आलो अर्ज करायला। लोक किती होते बघितलेलं आहे। आणि मी सांगतो, आता उदयनराजेंनी त्यांचं समर्थन, शेवटी काय ते राजे आहेत आणि माझे त्यांचे चांगले संबंध आहेत, मी त्यांच्यावर बोलणार नाही, त्यांनी किती माझ्यावर बोलावं, परंतु मी कार्यकर्ता म्हणून चांगलं काम करेन। परंतु साताऱ्यामध्ये चर्चा आहे कोण कसा आहे त्याच्यावर मी जास्त भाषण केलेलं बरं आहे।